हॅलो, नमस्कार. मी भीमराज वैद्य. आज मी आपल्याला एका वधूवर परिचय मेळाव्याला घेऊन आलो आहे. मित्र हो, आईवडील ओळखीच्या लोकांना सांगत असतात, माझ्या मुलासाठी मुलगी बघा, माझ्या मुलीसाठी मुलगा बघा. 1 महिना जातो, 2 महिने जातात, 6 महिने जातात, वर्ष लोटतो, 2 वर्ष जातात, पण स्थळ काही येत नाही. तेव्हा आईवडिलांना फार मोठी चिंता वाटते आणि खास करून मुलीच्या आईवडिलांना जास्त चिंता वाटते. अशा परिस्थितीमध्ये वधूवर परिचय मेळावे भरविणे फायदेशीर ठरते. तेव्हा ज्या ज्या संस्था, संघटना असे वधूवर परिचय मेळावे भरविण्याचे महान कार्य करतात, त्यांचे आपण आभारी असायला पाहिजे. अशा संस्थांना मी व्यक्तिशः हार्दिक सलाम करतो. चला तर आपण अशा एका वधूवर परिचय मेळाव्याला भेट देऊ. अशा अनेक संस्थांपैकी आभास बहुउद्देश संस्था भंडारा व आधार सोशल विवाह संघ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आज भंडारा शहरामध्ये वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे जे प्रमुख आयोजक आहेत सौ संध्याताई बनसोड मॅडम यांनी मला कॉल करून या मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे आणि मी सुद्धा त्यांच्या या आग्रहाखातर आज मेळाव्याला हजेरी लावलेली आहे. मी व्हिडिओ शूटिंग करणार आहे. व्हिडिओ शूटिंग करून माहितीपट तयार करणार आहे आणि माहितीपटाच्या माध्यमातून वधूवर परिचय मेळाव्याचे स्वरूप कसे असते, या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते, सिस्टीम काय आहे, प्रोसेस काय आहे, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत पुरविणार आहे. तुम्हाला या संस्थेशी कधी संपर्क साधायचे झाल्यास 9665067364 या नंबरवर आपण संपर्क साधावा. तर चला आपण आता आपल्या कामाला लागू. हा संस्थेचा बॅनर आहे, फलक आहे. आभास बहुउद्देशीय संस्था. आणि जिथे हा कार्यक्रम आहे ते हे बुद्धविहार, सद्धम्म बुद्धविहार, वैशालीनगर, भंडारा याच ठिकाणी हा परिचय मेळावा घेण्यात येत आहे. आपण बुद्धविहाराच्या आत प्रवेश केला आहे. या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी संस्थेची टीम बसलेली आहे आणि हे बघा पावत्या आणि फॉर्मॅलिटी करत आहेत. तर अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे. विहाराच्या आत या प्रकारचा हॉल आहे, फार मोठा हॉल आहे आणि त्या हॉलमध्येच या कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंचावर पाहुण्यांचे आगमन झालेले आहे. पाहुण्यांनी आपले स्थान ग्रहण केलेले आहे. भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसमोर दीपक प्रज्वलित करत आहेत. जास्त असे त्याचे सम्राट अशोकांच्या इथे व्हिडिओ
लवकर पाठवा ना. पूजा आटोपली आहे. पाहुणे पुन्हा मंचाकडे जात आहे. आता बुद्ध वंदनेला सुरुवात होत आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे, आपण कृष्णमूर्तीला ग्रहण करूया. द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं संघं शरणं गच्छामि, तृतीयं वीरमणि सिक्खापदं समादयामि, मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि, सुरामेरे मद्यपमादधाना वीरमणि सिक्खापदं समादयामि. बुद्ध वंदना पूर्ण झाली, संपली. आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आता स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करण्यात येत आहे. माननीय हंसराजी देवले आजच्या प्रसंगासमयी बौद्ध वधूवर परिचय मेळाव्याप्रसंगी मी उपस्थित सर्व पाहुण्यांच्या विनंती करेन की आपण आलेल्या या ठिकाणी अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे माननीय राजदाजी वैद्य यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. स्वागताचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. भाषणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मी उपस्थित सर्व पाहुण्यांच्या विनंती करेन की आपण आलेल्या या ठिकाणी स्थळ शोधणे हे सुद्धा कठीण आहे, कारण स्पर्धेचं युग आहे आणि या युगामध्ये आपण योग्य स्थळ शोधणे आणि त्यानंतर ज्या काही आज घटना बघावयास मिळतात त्यानुसार आभासी या संस्थेच्या मार्फत जर आपण हा उपक्रम राबवत आहात, नक्कीच हा स्तुत्य उपक्रम असून यातून योग्य उमेदवार यांची निवड होते
आणि त्यांचं आयुष्यही पुढे सुरळीत आणि एक सौख्याच्या वातावरणामध्ये व्यतीत होते असं माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. अनेक खरं म्हणजे या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा आहे. विवाह उत्सुक म्हणजे विवाहाच्या लायकीचे मुलं आणि मुली यावेत अशी अपेक्षा असते, पण बरेचसे विद्यार्थी म्हणजे मुलं आणि मुली हे आपापल्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी आहेत, त्यामुळे येऊ शकत नाही. पण आपण जे कोणी आला, कधी कधी माझं बोलणं थोडंसं ट्रॅक सोडून जाईल कदाचित देवेंद्र साहेब, पण ही काळाची गरज आहे. आपण पालकांनी कधी कधी थोडंसं हार्श व्हा, कठीण व्हा, कडक व्हा, कारण TC ओलांडून गेली तरी आम्ही आमच्या मुलांचे नावच घेत नाही. मुलींच्या पालकांना नाहीतर मग असा का चढशील धारकन पळशील तोंडाच्या भागावरी, भाषा गर्वाची नाही बरी रे दादा या बुद्धाच्या दरबारी. आमच्या सगळ्यात खूप शिकलो मुलं मुली. शिक्षण विचारूच नका, घरा कुठली संस्कृती आपली म्हणजे केवळ आपल्या धर्मापुरत नाही. ही जनरल या जनरेशन बद्दल बोलतोय. जनरेशन या पुढे जाऊन तर डॉक्टर जनरेशन आहेत, त्यांचे विचार करतो का आता होत नाही का? मी जर केला उन्हा दोष देऊ पुन्हा. रिटायरमेंट नंतर आईवडिलांची खूप इच्छा असते आपल्या मुला मुलीचे लग्न अगदी सावकाश व्हावे, रिटायरमेंटचं जीवन सुखात घालवावं. पण नेमकं त्याच काळात जर असं नुसतं शिकायला होईल का? आता म्हणलं की घराघरात डॉक्टर इंजिनियर मुली आहेत, ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलं मुली आहेत, अलीकडे PhD सुद्धा भरपूर आपल्याकडे मुलं घेऊन राहिले. पण कदाचित आम्ही एक पिढा मुलं मुली जसे लग्नाचे आहेत त्यांच्यानुसार आम्ही एक जनरेशन मागे असून कदाचित आमचे विचार मागासलेच असं बोलतात बघ. तुमचे विचार कालबाह्य झाले बघा रे, पण तुमचे विचार किती पुढे गेले, किती पुढे गेले. काय करता घ्यायचं बघायचे आम्ही नशेबाला कृपया माईकवरच येऊन सांगा आणि एकमेकांच्या घरी जायला बिना संकोच जा. आपला समाज म्हणून मध्यस्थी नसेल तरी ना काही मिळत नाही, गेलं पाहिजे. उलट मी जर अधिक बोलून गेलो असेल तर क्षमा मागतो, पण वास्तव सहन करण्याची ताकद सगळ्यांना येऊ अशी मी अपेक्षा करतो आणि खोचक माझे दोन शब्द करतो. जय हिंद. हा वधूवर परिचय मेळावा आहे. अनेक ठिकाणून आपण इथे आलेला. अशा कार्यक्रमाची आवश्यकता नाही, पण एक औपचारिकता म्हणून अशा प्रकारचे उद्घाटन किंवा अशा प्रकारचे समारंभाचं जे आयोजन केलेलं आहे याची काही आवश्यकता नाही किंवा औपचारिकता म्हणून आपण ते पाडूया. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला विशेषतः दोन बाजूवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मला आठवते की सिनियर सिटीजन मल्टीपर्पज संस्था भंडारा या संस्थेने भंडाऱ्यामध्ये पहिल्यांदा सामूहिक विवाह घडवला होता. याच पटांगणामध्ये फक्त 7 जोडपे ठरले होते. ते कल्पना करा तुम्ही, 2 महिने मेहनत केली विशेषतः बौद्ध धर्मीय सामूहिक मेळाव्यासाठी आणि जोडपे ठरले किती? फक्त 7. त्याच्यातले 5च खरे. 2 ज्याचे लग्न झाले होते पण आम्हाला संख्या दाखवायची होती म्हणून 2 जास्त होते. म्हणजे खरं म्हणजे 5च जोडपे. म्हणजे किती शोकांतिक आहे आपली. सदन आहे तो सामूहिक विवाह घडवतो. जसा भंडारा जिल्ह्यातला कोळी समाज बघा, 100 जोडपे त्यांच्या सामूहिक विवाहामध्ये असतात. जैन समाज, मारवाडी समाज लहानसा समाज आहे का? गर्भश्रीमंत समाज आहे, अब्जादी समाज आहे, पण तो सुद्धा सामूहिक विवाह घडवतो आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या सामूहिक विवाहाला प्रतिसाद मिळते. परंतु विशेषतः आपल्या समाजामध्ये बुद्धिस्ट जे आपण समजतो आपल्या स्वतःला, आपल्यामध्ये ही प्रवृत्ती का नाही हाच मोठा प्रश्न आहे. म्हणजे आपण कर्ज काढू, ह्याच्याकडून उसरवार घेऊन त्याच्याकडून उसरवार घेऊ, आपली आर्थिक परिस्थिती तिथे नसेल तरी आपण भरमसाठ खर्च करू. अशा प्रकारची
व्यक्त केलेलं बरोबर खरंतर समाजाला त्याची गरज आहे आणि समाजाने सुद्धा त्या पद्धतीने गेलं पाहिजे. ही अत्यंत काळजी झालेलं होतं. मग आम्ही त्यांना बसवलं इथे स्टेजवर, चला तुमची संख्या वाढली पाहिजे. तर अशा प्रकारची स्थिती आज आपल्यामध्ये आहे आणि म्हणून अशा प्रकारची स्थिती ठेवता आपल्यामध्ये सुद्धा सामूहिक विवाह हे वाढले पाहिजे. खरं म्हणजे ही काळाची गरज आहे. आता जे डॉक्टरांनी सांगितलं की वधूवर परिचय मिळावा जशी काळाची गरज आहे, तशी सामूहिक विवाहसुद्धा काळाची गरज आहे. म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला उदाहरण सांगतो, इथे राम आसवले आमदार होते, त्यांना 2 मुली होत्या. आता आज त्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय जात विकास श्री राम विकासजी गजबे साहेब, माननीय संजयजी कुंभलकर सर, माझे खास आणि जवळचे आहे. मेळावा हा खूपच इम्पॉर्टंट आहे आणि महत्त्वाचा आहे. कारण काय, सर्व आपण लोक नोकरी करता इकडे तिकडे जातो. तो म्हणते बाबा माझ्या मुलीकरता पोरगा सो, मुली म्हणते माझ्या मुलाकरता मुलगी सो. अशा वेळेस आपण जर ह्या परिचय मेळाव्यातून जे कार्य करतो त्यामध्ये काम फार मोठं महत्त्वाचं आहे. कारण आज जवळजवळ जरी असलो एक समाजिक आपण आपल्या बाबांचे मुलं असतील किंवा त्याच्या परिचयाचे मुलं असतील तर आपल्या लक्षात राहत नाही. आणि अशा वेळेस हा परिचय मेळावा फारच इम्पॉर्टंट आहे. दुसरी बाब अशी की यासोबत सामूहिक विवाह सोहळा हा सुद्धा कार्यक्रम घेतला पाहिजे. एवढं सांगून माझे 2 शब्द समाप्त करतो. कारण पुढचा विचार करावा आणि वाटचाल करावी ही विनंती आहे. आम्ही गेल्या 6 वर्षापासून वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. ते सर्व लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे शक्य होत आहे. यापुढे देखील मी प्रत्येक वर्षी मेळाव्याचे आयोजन करणार आहे. आतापर्यंत बरेचसे लग्न सोहळे झालेले आहेत. या कार्यक्रमाला भंडारा गोंदिया नागपूर जिल्ह्यातील वधू परिचय मेळाव्याला उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. आज मी ह्या मुलामुलींसाठी जे परिश्रम घेत आहे त्याचं मला आनंद वाटतो. हे कार्यक्रमाच्या घेण्याच्या मागे एकच उद्देश आहे की या संस्थेअंतर्गत मुलामुलीचे चांगले व्हावे यातच मला समाधान आहे. कारण की मी पण एक आई आहे. मला पण त्या अडचणीतून जावं लागलं. मला माझ्या मुलीचं लग्न जोडण्यासाठी 4 वर्ष लागले. म्हणून मी एक मनामध्ये योजना आखली की असं करावं की एक ग्रुप तयार करावा. ग्रुपच्या माध्यमातून मी माझ्या स्वतःच्या मुलीसाठी या इतर मुलीसाठी काहीतरी करू इच्छितो. म्हणून मी हा एक उपक्रम राबवत आहे. आणि जो त्रास मला झाला 4 वर्ष माझ्या मुलीसाठी, तसेच काहीतरी समाजासाठी मुलीचं काहीतरी थोडं कमी दुःख करावं याच्यासाठी मी हा उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे. साहेबांनी अमृत बनसोड साहेबांनी एक सामूहिक विवाहाचा प्रश्न काढला. तर सामूहिक विवाहामध्ये त्यावेळी त्या सिनियर सिटीजनमध्ये कार्यक्रमामध्ये मी अध्यक्ष होतो आणि MP नाट्य सेक्रेटरी होते नाशिक नगरचे अमृत बनसोड साहेब आणि महादेवरावजी नेशनल वगैरे हे आमचे मार्गदर्शक होते. आम्ही जेव्हा म्हणजे मुलीकडे जायचं तर त्याच्यामध्ये काय आहे की अजी आमचा एकच मुलगा आहे की आता आम्ही घरीच करायची आमची इच्छा आहे. आम्ही काही सामूहिक याच्यामध्ये करत नाही. एकच मुलगी आहे की आम्ही काही सामूहिकमध्ये येत नाही. म्हणजे आपल्याला हे काही बरोबर नाही. मग त्या मग मला म्हणतात की बा आता कसाही मुलगा असला तर चालेल वगैरे वगैरे. तर अशा मुलामुलीमध्ये आता एक याच्यामध्ये जोडपं काय की त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणजे सोडचिठ्ठी होईपर्यंत म्हणजे कोर्टात केस जाईपर्यंत प्रसंग आला तेव्हा आम्हाला काही लोकांनी बोलवलं. 2-3 लोक आम्ही गेलो तर त्याच्यामध्ये नाही का मुलगा आणि मुलगी म्हणजे पती आणि पत्नी हे नाही तर कोंबड्याच्या जसं म्हणजे लढाई राहते ना त्याप्रमाणे म्हणजे वकिलासारखे प्रश्न उत्तर द्यायचे. मुलगा तो वकिलासारखा बोलायचा मग त्याचे उत्तर त्या मुलीला वकिलासारखे द्यायचे बिलकुल. तर अशा प्रकारे जर दोन्ही वकील असले तर ॲडजस्टमेंट कसं होईल. म्हणजे ॲडजस्टमेंट करावे आणि जमवण्याचा प्रयत्न करावा. या संस्थेच्या वतीने काही लग्न जमले आणि इथे आम्ही लग्न सुद्धा यांच्या वतीने आजचा बौद्ध वधूवर परिचय मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बंधूंनो, दिनांक 27ला नागपूरला सम्यक बुद्धविहार समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उर्वेला कॉलनीमध्ये एक असाच प्रकारचा एक मेळावा झालेला होता. त्या मेळाव्याला मी पण गेलेलो होतो. मित्रो, बरेचसे ज्या आमच्या बहिणी आहेत, आमच्या माता आहेत, बंधू आहेत, भाऊ आहेत,
माझी विनंती आहे की एखादा जी मुलगी आहे तिला असं वाटते की माझं 10 जसं गेडाम सरांनी पॅकेजविषयी बोलले, बरोबर त्यांची गोष्ट, त्यांनी चांगलं उदाहरण दिलेलं आहे. तिला पॅकेज जर 10-12चं आहे तर मला जो मुलगा आहे हा मला माझ्यापेक्षा जास्त पॅकेजचा पाहिजे आहे. अशा परिस्थितीत काय होत आहे की आपल्या समाजामध्ये वय वाढत चाललेलं आहे, लग्न जुळत नाही आहे आणि प्रत्येक मुलगी स्टेजवर येऊन सांगायची मला गव्हर्मेंट क्लास 1 क्लास 2 ऑफिसर पाहिजे. आता 2-3 वर्षापासून 5 वर्षापासून देशात भरतीच नाही, गव्हर्मेंट जॉब कुठून येणार? शोकांतिक आहे. आपण थोडं विचार करायला हवं. जरी एखाद्या मुलाचं पॅकेज जरी कमी असेल आणि तो योगायोग जुळत असेल तर कालांतराने वाढेल, दोघांचा एकमेकाला सहकार्य होईल अशा प्रकारे. आणि त्या विचारांनी हे सर्व आपलं सामंजस्य घडायला पाहिजे. आवाज बौद्ध संस्था यांनी जो हा मेळावा केलेला आहे, बौद्ध वधूवर परिचय मेळावा, मी तर म्हणतो ना की याच्यामध्ये ओबीसीने सुद्धा भाग घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांचे एक ब्रीदवाक्य होतं, इनॅलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेत निर्मूलन. आपलं जाती व्यवस्थेत निर्मूलन करायचं आहे, काही हरकत नाही आहे. वधूवर बौद्ध वधूवर असतील तरी बौद्ध वधूंनी ओबीसीशी लग्न केलं किंवा आपल्या मुलांनी ओबीसीची मुलगी आणली तरी काही होत नाही, तेव्हा ही जाती व्यवस्था नष्ट होईल. अदरवाईज मुलांचे नाव उज्ज्वल करावं अशी मी अपेक्षा करतो आणि या मेळाव्याला शुभेच्छा देतो आणि आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. आणि आमच्या विनंतीला मान देऊन मंचावर उपस्थित झाले आणि कार्यक्रमाला आपण उपस्थित दर्शवली. एवढंच नव्हे तर उपस्थित पालकांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचा पहिला टप्पा या ठिकाणी समाप्त झाला जाहीर करतो. दुसऱ्या टप्प्याला आपण सुरुवात करणार आहोत लगेच. डेट ऑफ बर्थ 12 एप्रिल 1989, शिक्षण झालं BA LLB आणि लग्न झालं होतं तिचा, डिवोर्स आहे 4 महिन्यामध्ये. ॲड्रेस आहे डॉक्टर आंबेडकर रोड, गणेशपूर, भंडारा. मुलाबद्दल अपेक्षा गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट जॉब आणि विदर्भ म्हणजे आपल्या एरियाचा असला तर बरा राहील. मी सिद्धार्थ मुद्रा मिश्रा, राहणार भंडारा. माझे शिक्षण BSc MBA झालं आहे. आता मी गुगल पे बिझनेसमध्ये ॲज अ एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. माझी सॅलरी आहे 30,000 रुपये. मला कसं कोणती पण ग्रॅज्युएट वगैरे मुलगी वगैरे झाले पाहिजे, तिची घर वगैरे सांभाळू शकते. धन्यवाद. सर्वांना जय भीम. मेरा नाम संकल्प हीरामन गेडाम है. मेरा एजुकेशन हुआ है डिप्लोमा फार्मेसी, BBA ग्रेजुएशन एंड MBA और मेरा डेट ऑफ बर्थ है 29/6/1987. मेरा मेडिकल शॉप है. मैं प्रॉपर उमरेड से हूँ. मेरे लिए लड़की एटलीस्ट ग्रेजुएट होना, साइंस ग्रेजुएट, क्योंकि मेरे बिजनेस को वो संभाल सके. और मेरी एनुअल इनकम है 6 लाख रुपए पर मंथ के हिसाब से वो होता है 55,000. जय भीम. माझे पूर्ण नाव पायल बाळकृष्ण गठाणे. माझी जन्मतारीख आहे 20 मार्च 1997 आणि माझं घटस्फोट झालेला आहे. मला मुलगा समजूतदार हवा, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट नोकरी करणारा असेल तरी चालेल. माझ्या मुलाचं नाव प्रतीश कुमार चौरे आहे. आमची छोटीशी एक जन्मली चौर आहे, ते माझ्या मुलगा राहतो आणि 15,000 रुपये त्याची इन्कम पडते. ग्रॅज्युएशन झालं आहे, शिक्षण सुद्धा ITI झालं आहे सरमध्ये आणि मुलगी पाहिजे आम्हाला थोडं BSc पर्यंत. मी छगन खांडेकर गोंदियाचे राहणार आहे. माझा मुलगा शशांक खांडेकर 29 इयर्सचा आहे. BE एज्युकेशन झालेलं आहे आणि स्टेट बँकेत नोकरीला पण आहे, क्लर्क पदावर. सायन्स ग्रॅज्युएट मुलगी आम्हाला पाहिजे. सगळ्यांना जय भीम. मी स्वतःच मुलगा आहे. माझे पूर्ण नाव प्रशांत भावदास नागदेवते आहे आणि मी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तहसीलमधलं आहे. माझं शिक्षण MSc मॅथमॅटिक्स, B.Ed, M.Ed. सध्या मी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय दुसाळा इथे असिस्टंट हायस्कूल टीचर म्हणून कार्यरत आहे आणि माझं शिक्षण सेवक चालवले आहे आणि 18,000 रुपये मला मानधन मिळते आणि मला सायन्स फॅकल्टीतली BSc ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट मुलगी पाहिजे. माझे पूर्ण नाव शिल्पा अरविंद राऊत. मी राहणार प्रगती कॉलनी भंडारा. माझे शिक्षण
BBM ॲग्रिकल्चर हिवरा आश्रम आणि माझं MBA झालेलं आहे HR मध्ये आणि माझी अपेक्षा आहे की मला नोकरी प्रायव्हेट दोन्ही चालेल आणि माझी डेट ऑफ बर्थ आहे 13/1/1990. माझं नाव अक्षय रंगारी. माझं एज्युकेशन कंप्लीट झालं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये आहे. मी जॉब करत आहे सध्या कंपनीमध्ये. कंपनीचं नाव आहे पेनाफोटेक सोल्युशन्स, हैदराबादची कंपनी आहे आणि परमनंट वर्क फ्रॉम होम आहे. राहतं माझं प्रॉपर भंडारामध्ये, वैशालीनगर, खातरोड. जय भीम सर्वांना. माझं नाव प्रतीक राजकुमार बनसोड. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी सध्या दिल्लीच्या एका कंपनीमध्ये काम करतो, KCS प्रायव्हेट लिमिटेड. बट माझं मेन ॲक्च्युअल काम मी ऑस्ट्रेलियाच्या एका फॉक्स चॅनलसाठी काम करतो आहे. माझं डेट ऑफ बर्थ आहे 29 जुलै 1992. माझी सॅलरी अराउंड 60,000 जॉब थ्रू येतो आणि अराउंड 40-50,000 मी ट्रेडिंग प्लस फ्रीलान्स प्रोजेक्ट करतो. फ्रीलान्स प्रोजेक्ट वगैरे असतात ते करतो. मी ॲक्च्युली माझा जॉब हा वर्क फ्रॉम होमच आहे आणि इन फ्युचर पण मी वर्क फ्रॉम होमच बघतो आहे. आणि जय भीम सर्वांना. माझे नाव भाग्यश्री किरण मेश्राम. माझी वय 25 वर्ष आहे. मी BE इंजिनिअरिंग केली आहे. मी BE इंजिनिअरिंग सिव्हिलमध्ये केली आहे. मी सध्या आता गव्हर्नमेंट प्रिपरेशन करत आहे. मुलगा मला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट असायला. थँक्यू. जय भीम. माझं नाव मीनल देवी बोरकर आहे आणि माझं एज्युकेशन BSc झालेलं आहे कम्प्युटर सायन्समधनं आणि मी लँग्वेजेसचे क्लासेस केले आहेत C++ आणि पायथनमध्ये. आणि मला एक भाऊ आणि ती बहीण आहे आणि माझे वडील खाकरखेडा थर्मल पॉवर स्टेशनला जॉब करतात आणि माझी हाईट. मुलगा मीच आहे. माझे नाव आहे रोशन भगवान मेश्राम आणि माझे शिक्षण BA ग्रॅज्युएट कंप्लीट झालेलं आहे आणि ITI इलेक्ट्रिशियन झालेलं आहे. माझा सध्या व्यवसाय आहे. मी रेडीमेडचा बिझनेस करतो बाजार जाऊन आणि लाईट फिटिंगचा ठेकेदार आहे मी स्वतः. तर व्यवसायाच्या मंथली रेडीमेड व्यवसायाच्या मंथली आपला इन्कम येतो 20 ते 25,000 रुपये आणि जो फिटिंगचा आहे तो. अशा प्रकारे परिचय मेळावा संपला आणि आता जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. संस्थेतर्फे निःशुल्क भोजनाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हा वधूवर परिचय मेळावा या दंपतीच्या विहारामध्ये संपन्न झाला, पार पडला. हॅलो, मी सध्या राजकुमार बनसोड, आवाज वैद्यकीय संस्था संधा बनसोड. संस्थेमार्फत आम्ही वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करत असतो. आज पण वधूवर परिचय मेळावा होता. भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला, 100 लोकांची उपस्थिती होती. मला छान वाटते की मी हा उपक्रम करत आहे आणि मला भरपूर लोकांचा प्रतिसाद धन्यवाद. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अवश्य माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. या निमित्तानं मी भीमराज वैद्य आपली रजा घेत आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत आपण इथंच थांबू. धन्यवाद.